हाची नेम आता न फिरे माघारी माघारी हाची नेम आता न फिरे 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 माघारी माघारी हाची नेम आता न फिरे माघारी फैसले से जारी गोविंदाचे फैसले से जारी गोविंदाचे घर रेगी झाले पटराणी बळे घर रेगी झाले पटराणी बळे फैसले शेजारी गोविंदा फैसले शेजारी गोविंदाच्या घर रेगे झाले पटराणी बळे घर रेगे झाले पटराणी बळे वरिले सावळे सावळे परब्रह्म वरिले सावळे परब्रह्म वरिले वरिले सावळे सावळे परब्रह्म वरिले वरिले सावळे परब्रह्म वरिले वरिले सावळे सावळे वरिले सावळ परब्रह्म घरगी झाले पटराणी बळ घरगी झाले पटराणी बळ
भगवान की जय महाराज 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 की जय खूप चांगला आहे. वा पौष वारी चालू आहे. इतक्या वारीत ही सगळी मंडळी तुम्हाला सापडली. इतका चांगला साऊंड आमच्या सुनील दादांचा. कारण व्यस्तता प्रत्येकाच्या पाठीमागे. ती इथं किती धावपळीत आले आणि किती वेळेत हे सगळं त्यांनी लावलं याची मला जाणीव आहे. कारण हे सगळं सोपं नाही. आम्हाला जे लागतं ते लागतं, पण ते लावायला काय कष्ट लागतात. आणि मी या जिल्ह्यात पावसात सुद्धा या साऊंडवरती कीर्तन केलेले. काही वेळात साऊंड हलवून 30 क्लिअरिटी देणारा हा माणूस आहे. वा वा. त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांच्या अंतःकरणात सुनील भाऊंचं की वेगळं स्थान आहे. ते काही बोललंच पाहिजे असं मला वाटत नाही. ते त्याची जाणीव त्यांनाही आहे. त्यांना ते काही आम्ही वर्णन केलेलं वर्णन त्याला करावं लागतं, ज्याच्याकरताही सगळं नवीन आहे. माझ्याकरताही नवीन नाही. त्यामुळे आमच्या कुटुंबातल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, आपल्या सगळ्यांबद्दल कृतज्ञता भरपूर आहे. शूटिंगवाले दादा युट्यूबला कीर्तन टाकणार नाही याची प्रचंड विश्वासार्हता मला इथंच चढायच्या आधी तुम्ही दिलेली आहे. त्यामुळे मी कीर्तन मोकळं करतोय. खरं तर तुमच्या सगळ्यांचा आग्रह होता बापूभाऊ म्हणून. निमित्त काही वाईट आहे असं मी म्हणत नाही. फार चांगला आहे. तुमचा उपक्रम खूप चांगला आहे. पण जगामध्ये आमच्याकडे पाहायची दृष्टी लोकांची सगळ्यांची सारखी नाही. जर एखाद्या कार्यक्रमाला आम्ही हजेरी लावली प्रेमाने जिव्हाळ्याने, सप्ताहातलं कीर्तन करायला सुद्धा आम्हाला वेळ मिळणार नाही. आम्हाला दररोज याच माध्यमातली जन्मदिवसाची राजकीय वातावरणातली कीर्तनं करावी लागतील. बहुधा आम्ही तशी कार्यक्रम टाळतो. पण आपलं वारकरी कुटुंब आहे याची जाणीव मला असल्यामुळे आणि राजगुरू परिवाराचा आग्रह असल्यामुळे ही सेवा मी करतोय. बाकी काही नाही. मी जो अभंग सेवेकरता निवडलेला या अभंगाच्या द्वारा जगद्गुरू तुकाराम महाराज वीरानी भाव प्रसंगाचं वर्णन करतात. ती वीरराणी बळाची राणी. तिला बल प्राप्त झाल्यानंतर सुद्धा तिची भूमिका जी आहे ना, ती भूमिका तुम्ही तुमच्या जीवनात जोपासा असा मानस या अभंगाचा माझा आहे. एखादं वैभव माणसाला ज्या वेळेला मिळतं ते इतक्या कृतज्ञतेपूर्वक स्वीकारायचं. पर्याय या कार्यक्रमापेक्षा दुसरे कार्यक्रम हे गावकरी ठेवू शकले असते. हे नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच ठेवू शकले असते. पण त्यांच्या मनात हाच उत्सव वळावा, ईश्वराचं काहीतरी नाम यावं, हा मिळालेल्या वैभवाचा अत्यंत कृतज्ञतेचा हिशोब देण्याची पहिली पावती गावकऱ्यांपुढे त्यांनी सादर केली. 5 वर्ष ही मंडळी काय काम करतील मला माहिती नाही. ते कसं करतील मला माहिती नाही. पण मला जर कोणी विचारलं की त्यांच्या कामाची सुरुवात कशी होती, तर मी सांगेल सत्कार स्वीकारताना त्यांच्या कामाची सुरुवात भजनातून होती. ते कसं कामं करतील, भजन कोणालाही चुकू देत नाही. भजन कोणाच्या हातून सेवा करून घेतो असा हा संप्रदाय आहे. त्यामुळं मला खूप आनंद आहे की आपण एका चांगल्या दृष्टीने या कार्यक्रमाचं नियोजन केलं. माणूस कुठं आहे, स्वर बंद केला तरीचा, कुठं आहे यापेक्षा असल्या जागेवर तुम्ही काय करता याला फार महत्व आहे. कुठं आहे त्याला किंमत नाही हो. जगामध्ये तुम्ही करता काय याला फार महत्व आहे. बरीच माणसं चांगल्या जागेवर आहे, करत काही नाही. काही माणसं कुठल्याच जागेवर नाही, पण खूप काहीतरी करून जातात. राजकारणाच्या पलीकडे जाऊन माणसाला मिळालेल्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. मी तर आपल्याला आवर्जून सांगेल, ज्या लोकांनी तुमच्या निवडणुकीच्या अपोजिट जे पॅनल उभं होतं, बोलू नका रे पोरो, शांत बसा, तुमच्या अपोजिट जे पॅनल उभं होतं ते आपल्या गावातलीच माणसं होती, आपलीच भावकी होती, आपलीच काही मंडळी होती. लोकशाही, या लोकशाहीमध्ये ज्ञानोबाराय असं म्हणतात, ज्ञानोबारांनी लोकशाहीचं एक भाष्य केलंय, विजय श्रीच्या पाठी एकुची बैसे. विजय कोणाच्याही गळ्यात पडत नाही. विजय व्हावा असं प्रत्येकाला जरी वाटत असलं तरी विजय ज्याच्या गळ्यात पडतो, ती विजयाची माळ ज्याच्या गळ्यात पडते, काहीतरी कौल समाजाचा, मतदानाचा, गावकऱ्यांचा, पर्यायी देवाचा त्याच्या पाठीमागे असतो. त्यामुळे त्यांना विजय संपादित करता आला. जितक्या प्रमाणात आंब्याला मोहर लागतो तितके सगळे फळं होत नाही. मोहराईसी फळे तुकोबाराय बोलतात, आळदे काही गळती परिपक्व दशे थोडी येती. तुम्ही सगळे शेतकरी आहात, जितक्या प्रमाणात आंब्याला मोहर लागतो तितक्या प्रमाणात फळं येतात गाव, बोला ना, येत नाही. त्यातला अर्धा मुहूर्त
काहीला सड लागते, काहीला कीड लागते. पण क्वचित अशा कैऱ्या आहेत ज्याला आपण काय म्हणतो तुमच्याकडे? नाही, पिकलेला शाक, आमच्याकडे शाक म्हणतात, पहाड म्हणतात. आला बाई पाडाला पिकला आंबा. आता कळलं तुम्हाला? त्याला पहाड म्हणतो आपण. पहाड की नाही, आपल्याला पाठ येते सगळ्यांना. तो पहाड पाहला की तो कोबाऱ्यांची भाषा आहे. सगळ्या कैऱ्यांना वाटत होतं झाडाला पिकावं, पण पिकणाऱ्या सगळ्या कैऱ्या दिसत नाही. पिकलेल्या कैरीने स्वतःचं भाग्य समजावं. का समजावं? आपण पिवळे झालो, दिसायला सुंदर दिसतो, याला भाग्य नाही. आपण पिवळे झालो पण दुसऱ्याला चव देण्याकरता झालेलो याचं भान त्या पहाडानं ठेवलं पाहिजे. आणि त्याचं भान ठेवणारी ही माणसं आहे. आपण सरपंच झालो, उपसरपंच झालो, पाटपिंपरीची सेवा करण्याचं भाग्य मिळालं. आज जो कार्यक्रम आहे त्या परिवारात, त्या कार्यक्रमातून मी गेलेलो आहे. माझे वडील बिनविरोध सरपंच होते 84 साली. 5 पत्राची ग्रामपंचायत, 5 पत्र ज्याच्या घरावर आहे त्याची ग्रामपंचायत आहे आता आमच्या ताब्यात आहे. ती काही विषय नाही. तो आम्ही त्या क्षेत्रात मी पूर्ण सक्रिय आहे. त्यामुळे मला जाणीव आहे की एखादं पद मिळाल्यानंतर, एखादं वैभव मिळाल्यानंतर ते किती आनंदानं आपल्याला सांभाळता आलं पाहिजे, किती आनंदानं सांभाळता आलं पाहिजे की आपल्याला भगवंताच्या नामाशिवाय जगातलं कुठलं कार्य नको आहे. ईश्वर जशी सद्बुद्धी देईल तसं कार्य आम्हाला करायचं आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन तुम्ही माणसांचा अभ्यास करा. माणसं राजकारणात व्यापून घेऊ नका. काही लोकांनी फक्त राजकारणाच्या पुरती माणसं पाहिली, त्याची किंमत कळाली नाही. या भारत देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना केवळ राजकीय दृष्टिकोनातून लोकांनी पाहिलं. अजून तरुणांनी चरित्र वाचलं नाही डॉक्टर मनमोहन सिंगांचं. या देशातला एक चांगला अर्थतज्ञ माणूस आहे, त्याला अर्थाची प्रचंड जाणीव आहे. सरदार वल्लभभाई पटेल 360 संघटना त्या काळात वेगळ्या वेगळ्या विचाराचे एकत्रित केल्या, म्हणून लोहपुरुष म्हटलं. कामाने माणसं ओळखल्या गेली. पहिले गृहमंत्री होते या देशाचे. हा यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे. हा स्वर्गीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी, विरोध सुद्धा सन्मानानं करणाऱ्या अटल बिहारी वाजपेयींचा देश आहे. मोठी माणसं या देशात झाली. राजकारणात लोकांचा अभ्यास करू नका, राजकारणाच्या पलीकडं अशी अनेक माणसं. श्रीकांत जिचकर नावाचं व्यक्तिमत्व या देशात झालं, तरुणांना माहिती नाही अजून. 5,500 मुलं घडवले महाराज, पखवाजवादक 5,500 पोरं. एका वेळेला 14 खात्याचा मंत्रीभार सांभाळला. निष्ठावंत, कायेचा हाडान मासानं वारकरी माणूस. पक्ष पाहायचा नाही, काम पाहायचं. अशी जगामध्ये काही माणसं आहे ज्यांचं काम बोलतं. भारतात राजकारण बाजूला सोडा, नितीनजी गडकरींचा विरोधक सापडत नाही. काँग्रेसवाले असू देत, राष्ट्रवादीवाले असू देत, शिंदेवाले असू देत, ठाकरे गटाचे असू देत, सगळं वर्णन करतात. का? रोडकरी नितीन रोडकरी आहे, नुसतं नितीन गडकरी नाही, नितीन. राजकारणात नीती महत्वाची असते. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली. महात्मा ज्योतिबा फुल्यांचं वाक्य आहे. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त खेचले, इतके अनर्थ एक अविद्येने केले. आपल्या अंतःकरणात एक अविद्या आहे लोकांकडे पाहायची, की राजकारणापुरत आपण केवळ लोकांचं सीमित ज्ञान आत्मसात करतो. या देशामध्ये अनेक माणसं झाली महाराज. स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे, आजही तुम्ही जा मराठवाड्यात, बाबा फोन बंद करा जरा, विठ्ठल विठ्ठल. माझ्याकडे लक्ष द्या. तुम्हाला सांगतो, आवर्जून ऐका, माझं बोलणं पटेल तुम्हाला. तुम्ही जर माजलगाव तालुक्यात, परळी तालुक्यात कधी गेलात, आवर्जून जाऊन पहा. आम्ही फिरलोय सगळे तिकडे, पाहिलं. ऊसतोड कामगार ज्या परिसरात काम करायला आले असतात त्यांचा राहण्याचा मुक्काम वेगळा असतो. त्यांच्या पोराची शिक्षणाची व्यवस्था असते. छोटी छोटी पोरं, 3 दगडावर मांडलेली चूल, त्याच्यावर ठेवलेला तवा, पहाटे उठलेली ती बाई, विहिरीचं काढलेलं पाणी, हातावर थापलेली भाकरी, जर्मनच्या पातेल्यात बनवलेलं पिठलं, रेंगाळणारी पोरं. सकाळी भूक लागल्या लागल्या काही खायला दे असं म्हणता बरोबर त्या घरात, त्या पालात, त्या झोपडीत काही नाही दुसरं, पण बापाच्या बैलगाडीत उरलेले कालचे टेरं उसाचे खाली पडलेले असतात. ते पोरं ते टेरं खात असतात उसाचे. ते उसाचे खाल्लेले टेरं पाहत पाहत आनंद व्यक्त करतात. भाकरी पूर्ण झाल्या, बेसन तयार झालं, त्याला आपण पिठलं म्हणतो. मिरची घेतली, कांदा घेतला,
माळालेल्या कापडामध्ये नवऱ्याची शोधरी बांधली, भाकरी बांधली. दुसऱ्याच्या रानातून बैलगाडी हाकत येणारा मालक ज्या वेळेला बायको इथं डबा घेऊन येणार याची वाट पाहतो, ती तिन्ही चारी पोरं येत असतात. एखादा नोकरदार माणूस सुद्धा खाऊ घेऊन येताना जितका लेकराला त्याचा आनंद होत नाही ना, तितका माझी बैल येणार आहे याचा आनंद त्या कष्टकऱ्याच्या लेकरांना असतो. महाराज पळत येतात ते रस्त्यावर, 3-4 पोरं, माझ्या बापाची बैल येणार आहे. अरे गाड्या येतात, पोरं आपलं खेळणं बंद करत नाही. पण हक्काच्या बैलजोडीच्या गळ्यातले घुंगरमाळ वाजले, तो घुंगरांचा आवाज त्या लेकरांनी ऐकल्या की कोडी कोडी पोरं नकळत मायजवळ जातात आणि सांगतात, माय बाप आलाय, बाप आलाय असं म्हणता बरोबर ती बाई ती कापडात बांधलेली शदुरी घेते, रस्त्यावर येते. दुरूनच नवरा दिसलाय, तिला मालक दिसलाय. झाशीच्या राणीनं जसं चढावं तशी ती कष्टकऱ्याची बायको त्या बैलगाडीवर चढते. बैलगाडीवर चढून त्या हातातली भाकरी पिठलं नवऱ्याला देते. नवऱ्याला दिल्यानंतर विठ्ठल विठ्ठल नवऱ्याला दिल्यानंतर तिनं पालं मालक तो खायला लागला. अर्धी भाकरी पोटानं पोटभर खाणारा नवरा, काही नाही हो, घर नाही त्याचं अजून, ट्रॅक्टर नाही त्याचं अजून, पण कारखान्याला आपली बैलगाडी लागते ना आपल्याला अर्धी भाकर प्रेमानं खायला मिळते. तो बोलता बोलून जातो, अगं आपण अर्धी भाकर पोटानं खातोय, हे आपल्या मुंडे साहेबांचे उपकार आहे, हे कार्य आहे जगातलं. बैलगाडीवर चढलेला माणूस अर्धी भाकर खाताना लोकनेतेचे उपकार मानतो. अशी अनेक माणसं झाली. महाराज डान्सबार बंदीचा निर्णय घेणारा या जगात एक हिरा झाला, स्वर्गीय R.R. पाटील. शेपटी सुद्धा वळवळ केली नसती गौतमी पाटीलने R.R. पाटील असते, असं जगणं होतं. गोरगरिबांची पोरं पोलीस भरतीत आज येत आहे, स्वर्गीय R.R. पाटलांचे उपकार आहे. महाराज राजकारणापुरती माणसं कधी वाचायची नाही. राजकारणाच्या पलीकडे त्यांचा अभ्यास, त्यांचं वक्तृत्व, जसं वारकऱ्याकडे 3 व असले पाहिजे तसं राजकीय कौशल्यात 3 व असले पाहिजे. वारकऱ्याकडे पहिला व वारी, दुसरा व वाचन, तिसरा व व्रत, तसं वारकऱ्याकडे 3 व आहे तसे राजकारण्याकडे सुद्धा 3 व असले पाहिजे. पहिला व विकासाचं विजन असलं पाहिजे, दुसरा व वक्तृत्व असलं पाहिजे, तिसरा व विनय असला पाहिजे. या 3 वने ज्याचं जीवन शोभायमान आहे तो राजकारणात कधीच अयशस्वी होत नाही. पहिला व वक्तृत्व असलं पाहिजे, पहिला व विकास असला पाहिजे, दुसरा व वक्तृत्व असलं पाहिजे, विकासाचं विजन असलं पाहिजे. उगं काही करायचं हो म्हणायचं असं नाही, होईल तेच हो म्हणायचं. का आमच्या गावात पाणी नाही, कारण जरा पाण्याची व्यवस्था, अहो एखादी विहीर मंजूर करा, एखादा डॅम मंजूर करा. विहीर डॅम नाही रे, मी नदी मंजूर करून घेतो येणाऱ्या अधिवेशनात. याला विकासाचं विजन म्हणतात. अरे जे घडणारच नाही बाबा. समुद्राला कधी आग लागली तर मासे कुठं जातील हे जसं प्रश्नचिन्ह आहे, तसं विकासाचं विजन नाही काही लोकांना. केवळ गप्पा आहे, त्यात होत नाही. अभ्यास केला पाहिजे. आपल्याला किती निधी खेचून आणता येईल, काय करता येईल, ताकद कशी खर्च करता येईल गावाकरता, याचा विचार जर करणारी राजकारणी माणसं असली, समाजकारणी सेवादारी असली, तर मला असं वाटतं गावाचा विकास साधायला काही अडचण येत नाही. स्थानिक स्वराज्य संस्था, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य सांगतो तुम्हाला. ते म्हणायचे, आपलं मत आपल्या घरातल्या लेकीबाईची इज्जत जितकी महत्वाची आहे तितकं मत महत्वाचं आहे. लोकशाही ते देताना विकासाचं विजन पाहून द्या. बाटलीत आपलं मत वाटू नका, पैशात आपल्या मताची तुलना करू नका. ज्या दिवशीपासून हिंदुस्थानात पैसे घेऊन मतदान करण्याची सवय लोकांना लागते, तिथून विकासाचं विजन संपलेलं आहे. घेऊ नका येणाऱ्या काळात कोणाकडून पैसे, कधी घेऊ नये. इज्जत येते आपलं, कोणालाही दान नाही करायची. टोपी कधी येत, कोणाच्या पायावर माणूस ठेवत नाही. पाया पडताना सुद्धा टोपी काढून घेतो का, त्याला माहिती. वक्तृत्व असलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे, बोलण्याची सवय करून घेतली पाहिजे. आपली भूमिका लोकांपुढे मांडता आली पाहिजे ना, करून घ्या सवय. ज्यांना पुढे यायचं राजकारणात त्यांनी करून घ्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, राजकीय कौशल्याने चतुर असलेल्या लोकांकडे
विनय असला पाहिजे, झोकता आलं पाहिजे. वाकणारी माणसं मोठी होतात, वारकरी संप्रदायाचा पदर धरलेली माणसं मोठी होतात. कोणासमोरही न झुकणारी माणसं राजकारणात अयशस्वी झालेली आहे. माफी मागून बोलतो, झुकायला जे तयार नसतील त्यांना कधीतरी समाज झुकवतो. वा, देवाधिकांना धडक मारिली शंकरा, मारलेली धडक, ते झुकलं नाही. केला ब्रह्म्याचा मातेरा, इंद्रचंद्रासी दरारा, लाविला जेने, लाविला जेने, तो केवळ पंचानन. रावणाचा चिंता, रावणाचा दुर्योधना मारिली गदा, दुर्योधना मारिली गदा, घेतला प्राण, घेतला प्राण, तो केवळ, तो केवळ, तो केवळ न झोकलेल्या देवाधिकांना सुद्धा थांबवलं आपल्या परंपरेने. यादी आहे यादी. त्यामुळे झुकणारी माणसं मोठी होतात. मला आनंद आहे या ग्रामपंचायत सदस्यांचा की तुम्ही झुकताय, मिळालेल्या मतदानाचा सन्मानपूर्वक तुम्ही आदर करताय. नाहीतर बिघडले ब्रीद जनतेचे, तुम्ही पहा जगात काय चाललंय. बिघडले ब्रीद जनतेचे, चरित्रे नासली सारी. मंत्र घ्या राष्ट्र धर्माचा, शुरत्वे टाळण्या धोका. प्रार्थितो संत साधूंना, शक्ती द्या बुद्धी द्या लोका. झाला देश दुर्बल घा, झाला देश दुर्बल घा. ज्ञानोबा रे तुकोबरींच्या वारकऱ्यांनो ऐका काय म्हणतात. राष्ट्रसंताची भाषा आहे, भूमिका आहे भारत मातेची. उद्योगास्तव जाती समजल्या, मानवतेसाठी नच उठल्या, मानवतेसाठी उठल्या. उद्योगास्तव जाती समजल्या, मानवतेसाठी नच उठल्या. वस्तू जोवरी एकटी असते, वस्तू जोवरी एकटी असते. तरी का वेदासा का सगळा, तरी का वेदासा का सगळा. बोलला भारत दाट निघाला, बोलला भारत दाट निघाला, बोलला भारत दाट निघाला. हो करिता वेदासा का सगळा, करिता वेदासा का सगळा. बोलला भारत दाट निघाला, बोलला भारत दाट निघाला, बोलला भारत दाट निघाला.
भारत देशाची भूमिका साधूने मांडलेली. कोण बोलायला लागलं? हा भारत देश बोलायला लागला. या भारताची माती बोलायला लागली. काय म्हणते ती माती? भेद करू नका, जनमानसांना सोबत घेऊन पुढे चाला. म्हणून नवल आहे, वारकरी संप्रदायाच्या उपासकाला जर संधी मिळत असेल तर मला असं वाटतं त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. आणि त्या संधीचं सोनं करणारी ही सगळी मंडळी. उत्तर भारतातला मठात राहणारा साधू जर मुख्यमंत्री होऊ शकतो तर महाराष्ट्रात जोपर्यंत मठात राहणारा एक वारकरी ज्ञानोबा यांचा जोपर्यंत विधानसभेत आमदार होत नाही, लोकसभेत राज्यसभेवर खासदार म्हणून जात नाही, तोपर्यंत ज्ञानोबा यांच्या ओव्या विधानसभेत लोकसभेत कोणी म्हणू शकत नाही. मानसिकता बदलली पाहिजे. असं म्हणू नका राजकारण हे चुकीच्या लोकांचं आहे. चांगली माणसं कधी शिरा. तुम्ही राजे व्हा ना. आता किती दिवस म्हणता राजे जन्माला या. तुम्ही राजे व्हा, राजांनी दिलेली संधी आहे. त्यांना बोलवू नका. आता राजांना कशाला बोलवता? का त्रास देता? राजे आले तर राजांचं हृदय आयुष्य आपल्या मावळ्यांची सोडता जाईल. स्वराज्य घडवलं ते स्वराज्य मिळून आपल्या ताब्यात दिलं. सांभाळा. आपल्या मावळ्यांनी ती इतकं बिघडून ठेवलं. राजे लिहिलं की असं वाटतं उपकार करतोय तू महाराजांवर. मोटरसायकलवर अरे बोतट पुतळे पथापथावर मित्रा येतो थोरांची विटंबना कर भरी त्यांचा मार्गानुसार. वाजड गोडवे गाऊ नका. गोडवे गाण्याचे दिवस नाही आज. तुम्ही गोड व्हा. संस्कारानं आचारानं धन्य व्हा. मिळालेली संधी आहे. सोनं करा. या ग्रामपंचायतीसारखं तुकोबर यांच्या ज्ञानोबर यांच्या पंढरीनाथाच्या भजनात सुरुवात करा. मी ग्रामपंचायत सांगू शकतो तुम्हाला 2 तास. नुसती ग्रामपंचायत. सगळं कळेल महाराज. ग्रामपंचायत कळत नाही. अधिनियम ग्रामपंचायतीची तुम्ही वाचा, किती सुंदर आहे. आपलीच माणसं शिका बघतातच या नावाचं एक पुस्तक आहे. ग्रामपंचायतीचे नियम 12. स्थानिक स्वराज्य संस्था जितक्या किचकट आहे उभं आयुष्य निघून जातं. पण ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपत आला तरी आपल्याला ग्रामपंचायत कळत नाही. त्याच्याकरता देवाला प्रार्थना केली पाहिजे. घडू दे बाबा या गावाची सेवा. आणि गावकऱ्याने माझी विनंती, भली या ना कोणी मतदान केलेलं नसेल, यात अशी काही माणसं असतील कदाचित की नाही करावं वाटलं या लोकांना मतदान, त्यावेळेस तुमच्या भूमिकेत हे नाही बसले लोक तुमच्या तत्वात, नका बसू देत. आज तुमची ती कोण्या पक्षाची नाही, ती तुमची माणसं आहे. पक्षाची नंतर आहे, या गावाची आहे. गावाचा विकास झाला पाहिजे. आमदाराचं भलमोठं पाठबळ तुमच्या पाठीशी आहे. कामं करून घ्या. राजकारण सत्ता शहाणपण कोणाच्या बापाची जहागीरदारी नाहीये. ते विशाल महाराज खोलेनी समजू नये आणि जगातल्या कोणाच राज्यकर्त्यांनी समजू नये. ती दुपारची सावली आहे, कधी कोणाच्या दारात पडेल सांगता येत नाही. पण जितका वेळ सावली मिळाली त्या सावलीचा आनंद इतक्या लोकांना देता आला पाहिजे की जीवनात बापू जी माणसं भेटतील ती म्हणतील आम्ही बापूंच्या सावलीत जीव. आम्ही या गायकवाड त्यांच्या कार्यकाळात झालेलं काम आहे, त्या उगले त्यांच्या काळात झालेलं काम आहे असं म्हटलं पाहिजे. एकाच गावाच्या 2 आधी शक्ती, सरपंच उपसरपंच. एक शक्ती काय करू शकते? इथं तर महाशक्ती आहे. 2 शक्ती एकत्रित आल्या. महिला आहे दोघी. किती आनंद आहे. स्त्रीचं दुःख स्त्रीला कळतं. तुम्ही हक्कानं सांगू शकता या लोकांना आमची ही गरज आहे, ती त्याची तुम्ही पूर्तता करा. आता आज असं चाललंय, एकाच्या घरात कष्टानं भरलेलं सगळं आहे पण राहायला धड त्याला जागा नाही. अनेकाचे महालाचे महाल आहे. ऐका, एकाच्या महालात फुलताती बागा, दुसऱ्यास धड नाही राहण्यास जागा. अन्नासाठी फिरतो हा नागवा, ग्रामजयंतीचा मंत्र गावो नवा, ग्रामजयंतीचा मंत्र गावो, ग्रामजयंतीचा मंत्र गावो नवा, ग्रामजयंतीचा मंत्र गावो नवा. देशात समता नांदवा, ग्रामजय
क्रांतीचा क्रांतीची ही लाट गावात आली, सत्यास न्यायास प्रेमास व्याली. काही जया वैभवा ग्रामजयंतीचा मंत्र घ्या हो नवा, ग्रामजयंतीचा मंत्र घ्या हो नवा, ग्रामजयंतीचा ग्रामजयंतीचा आपल्याला काहीतरी सेवेची संधी मिळाली आहे म्हणून पहिल्यांदा आपल्याला धन्यवाद देतो. राहिलेल्या वेळेमध्ये या अभंगाचा काही भाव आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. निळोबाराय, तुकोबाराय, नाथ महाराज, मौली, ज्ञानोबाराय आदी करून सकल संतांचं वाङ्मय सूक्ष्म वाङ्मय, ते परमात्म्याच्या सेवेत गुंफलेलं वाङ्मय आणि ते सेवा या वसातून बाहेर आलेलं वाङ्मय. विरानी, विरहिणी, विहरणी शब्द जवळचे पण फरक आहे त्यात. जसं निवृत्ती प्रसादे मी गोळी ओ ज्ञानोबाराय बोलतात. गोप हा भागवतातला प्रसाद आहे. गोपी ही स्त्री नाही, पारमार्थिक साधनेतला प्रसाद आहे. आणि मनुष्याने प्रसादाकरता जीवन जगलं पाहिजे. प्रसादे सर्व दुःखानाम हानी, सगळ्या दुःखाची हानी व्हावी असं जर वाटत असेल तर तुम्ही प्रसाद मिळवा. आणि प्रसाद हा देवाजवळचा साधू जवळचाच माणसाच्या उपयोगाला येतो. कोणाकोणाला प्रसाद मिळाल्याने मोठी झाली. हा जो अभंग आहे हा विराणी भाऊ प्रसंगातला अभंग आहे. काही अभंग विराणी आहेत, काही विहरणी आहेत, काही विहरणी आहेत. शब्द जवळचे पण भिन्न अर्थ त्याचा. विरहिणी कोणाला म्हणतात, विहरणी कोणाला म्हणतात. विहरणी नित्य हरीची या समागमे बाई, नाही देखील ते सुख भोगू पाय. बरोबर आहे. विहरणी ती. विरहिणी कृष्णे वेदिले विरहिणी बोले, चंद्रमा करी तो बारागी माई, नलवा चंदनू अंगीन घाला विंजन वारा, हरिविन शून्य शेजारू गे माये, माझे जीवीचे तुम्ही काहू नेना. विरहिणी दुःखात बुडालेली. गुणवाजे गुण गुना वारावाये ऋण जुना, भवतार कुहा काना वेगी भेटवा. ही विरहिणी बुडालेले ज्ञानोबाराय. चंदनाची चोळी सर्व अंग पोळी, चंदनाची चोळी सर्व अंग पोळी, कानोवन माळी वेगी भेटवा. विरहिणी आहे, तिला देवाची गरज आहे. हो, पण जिचं आज आपल्याला चिंतन करायचंय ती मात्र तुकोबऱ्यांच्या मुखातून आलेली विराणी आहे. विराणी म्हणजे वीर राणी, बळाची राणी. मालकीन आहे ती, मालकीन. पण मालकिनीच्या भूमिकेत जाऊन सुद्धा तिची भूमिका बदललेली नाही. अजून तिची कर्माची अगतिकता तीच आहे. भक्ती साधनेबद्दलचं हेतू प्रेम तेच आहे. परमात्म्याची निष्काम सेवा करण्याची वृत्ती तेच आहे. ती विराणी आहे. माणूस प्रपंचात असू द्या नाही तर परमार्थात असू द्या, माणसाजवळ खरंच बळ पाहिजे. बळाशिवाय माणसं मोठी होत नाही. तुमच्याजवळ बळ नसेल ना, तुम्हाला हजाराचा बाबीपणाचं बळ नसेल तर लोक सहज चेष्टा करून पुढे जातात. स्वाभिमानी जीवन असलं पाहिजे. ज्याला स्वाभिमानी असावं वाटतं त्यांनी वक्तृत्व नावाचं, बल नावाचं, हजाराचा बिपानाचं वैभव जवळ बाळगा. आपल्या बुद्धीला जंग चढू देऊ नका. ती संतांच्या वाङ्मयात घुसवा जरा. बापा आपलं बल कसं वाटतं, त्याची गरज आहे आज काळाला. मी आपल्याला निश्चित आवर्जून सांगेल की माणसाजवळ बल पाहिजे. अहो व्यवहार घ्या, परमार्थ घ्या. आजही सगळी श्रीगुरु उदाहरणं सांगतात, दुर्बल माणसाला कोणी किंमत देत नाही. तुम्ही सगळ्यांनी गोगलगाय पाहिली पावसाळ्यात निघणारी. त्या गोगलगायला पाहिल्यावर कोणीतरी एखादा घाबरणारा भेटला हो तिला, की त्या गोगलगायला घाबरतो बा. कोणीच घाबरत नाही गोगलगायला. लहान लहान पोरं तिच्यावर पाय काय देऊन जातात. तिला काळी पेटीत बंद काय करतात, तिला खिशात काय ठेवतात. तुम्ही पाहिली ना पोरं गोगलगाय कशी असते.
एवढी असते. अशी 7-8 फुटाची कशी असते मग? कोणता रंग असतो तिचा? लाल. लाल रंगाची ती गोगलगाय, वेलवेटच्या कापडासारखं तिचं अंग, पोरांना खूप आवडणारा कीटक आहे. गोगलगाय पाहिली की ती आवडीची वाटते, हक्काची वाटते, पण तिच्याच बरोबरीनं त्याच जमिनीवर हायड्रोलिक वरती करून चालणार एक कीटक आहे. त्याला पाहिल्यावर कोणाला आनंद झाला का? वंदावे दुरून शिवून वंदावे दुरून शिवून तू का म्हणे सर्प विंचू नारायण. पाहला तरी माणसं म्हणतात आबा बाबा बाबा. विंचू येतो तो दिसला तरी फरक एवढा आहे, गोगलगायला चावता येत नाही, त्याला दणका देता येतो. चांगल्या चांगल्यानं दणके दिल्यावर एका कोल्या म्हणजे ऊसाची लागवड होती त्याच्यात कोलं गेलं. आता कोल्यानं ऊसात गेल्यावर काय खाव? खोल्याने नाही, कोल्याने. माझा आडनाव खोले. खोले. हा, मी कोल्याचं सांगतोय. कोलं ऊसात गेलं, काय खाव त्याने? ऊस खाव. त्या ऊसारले कारलं लटकेल होतं, खाल्लं ना त्याने, तोंड झालं कडू. जो तोंड खुपसायला लागलं कोलं मातीत, असा दणका दिला विंचवा ना, बेभान पडत सुटलं कोलं. सगळे कोल्याला विचारतो काय झालं? तो म्हणे काही विचारू नका. अरे काय झालं सांग. तो म्हणे विचारूच नका. अरे मग काय झालं? अरे विचारू नको. अरे झालं काय? तो म्हणे माणसानं काही खाव, टांगेल खाऊ नये. लटकलेलं खाऊ नये. ध्यानात ठेवा, लटकेल खाणारे. हा, आपला दावा आहे, मी विशाल महाराज खोले वारकरी संप्रदायाचा कीर्तनकार आहे, तुमच्या भावासारखा आहे. जिभेच्या दाताचे चोचले पुरवता पुरवता ज्या दिवशी तुमचा कालावधी संपून जाईल ना या तारुण्याच्या सत्तेचा, त्या दिवशी मांस खाता हौस करावी, सोडून वैरी ठेविला, सोडून वैरी ठेविला. मांस खाता हौस करावी, सोडून वैरी ठेविला. खाय कर अमर न होगा. प्रमाण दिलं भाऊनी. जोडोनी वैरी ठेविला, तू वैरी जोडतोय, लक्षात ठेव. मास खाय कर अमर न होगा, क्यों करता पाप घने रे. जीवन को मत मार सुरी से, जीवन को मत मार सुरी से, हार सिर पे. अरे हत्या करू नको कोणाची वेड्या, भोगावं लागेल तुला. पण कधी कळतं? विंचू आणि दणका दिल्यावर, बोल कळल्यावर. बाप, बलशाल्याला किंमत आहे महाराज. प्रपंचात सुद्धा दुर्बल माणसाला कोणी किंमत देत नाही. एखादा प्रपंचात निरुपद्रवी माणूस असू द्या, लोक म्हणतात अरे तो कोणाच्या घेण्यात नाही, तो बिचारा गोगलगाई सारखा माणूस, उपमा देऊन जातात लोक. पण एखाद्याला तोंडावर बोलायची सवय असू द्या, का म्हणतो बा अख्ख्या गावाचा नाद कर गड्या, पण त्याचा नाही. कारण तो 10 लोकांमध्ये सुद्धा उत्तर देऊ शकतो. का? त्याच्याजवळ बळ आहे. माणसाजवळ बळ पाहिजे, कुठलं काय असे ना, पण बळ पाहिजे. कुठली बळ गोळा करा? मिळालेल्या वेळेमध्ये आपल्याला बळ सांगतो ऐका. पहिल्यांदा आपल्याजवळ सगळ्यात महत्वाचं बुद्धीचं बळ पाहिजे. बुद्धी पाहिजे माणसाला. गहाण ठेवू नये आपली बुद्धी कोणाच्या पायावर. बुद्धीचं बळ पाहिजे. बिरबलाकडे चातुर्य होतं, त्यानं आपलं बळ व्यर्थ नाही जाऊ दिलं. तो काट्याने काटा काढायचा. जसं एकदा त्याने बादशाला बोलवलं, या माझी पूजा पाहायला. अरे चल रे म्हणे, बिरबल काय पूजा करतो, मला नगर प्रदक्षिणा मारायची. त्यानं बिरबलाला पूजा करू दिली नाही, सोबत घेतला. बादशाह बिरबल नगर फेरीला गेले. बिरबलाला वाटलं नित्यनेम झाला नाही, त्याने एक तुळशीचं वृक्ष पाहिलं, झाड पाहिलं. तुळशी आपली माता आहे, त्याच्या दारात तुळस नाही, त्याला आपण स्मशान म्हणतो त्या घराला. त्या बिरबलानं तुळस पाहिली, तिला प्रदक्षिणा घातली. तो बादशाह म्हणतो, बिरबल कौन सा पेड़ है रे? ये पेड़ नहीं, ये हमारी माता है. तुम भी यार लोग किसको भी माता बना लेते हो.
त्यानं ते तुळशीचं झाड उपटून टाकलं. बिरबलाला खटकलं ते, यानं तुळस उपटून टाकली. पुढं गेला आणि बिरबलाने एक आग्याचं झाड पाहिलं. आग्या माहिती ना तुम्हाला? बिरबलानं त्यालाही प्रदक्षिणा मारली आग्याच्या झाडाला. अरे बिरबल ये क्या? ये हमारे पिताजी है. आता ज्याला माय सहन झाली नाही त्याला बाप सहन होईन गाव. लागला उपटायला ते अख्ख्या अंगावर. अरे बिरबल पहिले बताना था. तो म्हणे मी सांगत होतो तुम्हाला आमची आई फार गरीब आहे पण आमच्या बापाच्या नादी लागू नका, तो फार खराब आहे. त्याला म्हणतात बुद्धी चातुर्याचं बल. काट्याने काढ. बुद्धी चातुर्य पाहिजे, ते विवेकानं वाढतं. विवेक वाढतो वैराग्याने, ज्ञानाने, समाधी षटकाने. अंगीभूत संतांचं वाङ्मय स्वीकारता आलं पाहिजे. चला पुढं. दुसरं बळ आहे शारीरिक बळ. मानसिक बळ जसं गरजेचं तसं शारीरिक बळ सुद्धा माणसाजवळ पाहिजे. आपल्यावर काही संकट आलं तर त्याची जबाबदारी आपण स्वीकारू शकलो पाहिजे. आपण वारकरी असलो पाहिजे ना, आपण वारकरी सुद्धा असलो पाहिजे. वा. पर्यायी प्रसंग आला त्याला वार सुद्धा करता आला पाहिजे. आपल्या बायकोच्या अंगावर कोणी हात टाकताना आपण दुर्बल पाहतोय, असं चालत नाही गृहस्थाश्रमी जीवनात. गृहस्थाश्रमी माणूस बलशाली असला पाहिजे. थोबाड नाही राहिलं, काहींचं ओठ तोंड वाकत नाहीत का गुटखा खाता लोक. खा तुम्ही. 30 सेकंदाची कृती 80 वर्षाचं आयुष्य बर्बाद करेल ना. वा वा वा. त्यावेळेला कळेल मित्रा तुला. सगळ्यात जास्त नफा किराणा दुकानदाराला कशावर असेल? ग्रामीण भागातले किराणा दुकानं केवळ विमलच्या पुढीवर चालले. केवळ विमल गुटक्यावर चाललंय. नाही तर विचारा तुम्ही किराणा दुकानदाराला, तो विचार काय करेल? त्याचा व्यवसाय खाणारेच तेवढं झाली, त्याला करावं काय? सगळ्यात जास्त नफा आहे, सगळ्यात जास्त. लबाडीचा गुटखा आलाय, लोक गुटखा खातात. तुम्हाला काय सांगावं? अरे थोबाडाजवळ गेल्यावर आपल्या बायकोला सुद्धा त्याचा स्मेल, आपल्या पोरांना सुद्धा आपण मुका घेतो ना, त्यावेळेला पाहावं वाटत नसेल त्या थोबाडाचा सुगंध, दुर्गंध त्या पोरांना, लेकरांना. आपली माऊली आपल्याला ताट आणते वाढून, आणि ती बिचारी स्त्रियांना कुठलं व्यसन नाही. कोणतं व्यसन आहे? पुरुषाला व्यसन आहे, स्त्रियांना नाहीये. माता भगिनींना माझं बोलणं पटेल आहे का? महिलांना कोणी एखादी बाई पाहिली का व्यसन करणारी, गुटखा आणणारी, दारू पिणारी? त्यांनी व्यसन केले, त्या अजून मर्यादेत आहे म्हणून आपलं बरं चाललंय. त्यांनी मर्यादा सोडू द्या. स्त्रीचं जीवन सरितेसारखं आहे, नदीसारखं आहे. ती सुरळीत चालली तोपर्यंत दोन्ही काठ आनंदानं सुपीक करते, पण तिनं तिची मर्यादा सोडली की दोन्ही घर उद्ध्वस्त करून टाकते. अरे कठीण काळात आपली बायको आपल्याला साथ देत असेल, तिला चांगले दिवस दाखवा. अशी व्यसनं काय करतात? शारीरिक बळ कमवा. एका पायावर उभा राहून पोरगा विचारते भारत जिंकीन का? कसं काय जिंकीन? तू नीट उभा राहा ताट, तेव्हा भारत जिंकण्याची शक्यता आहे. शारीरिक बळ म्हणजे बुद्धीचं बळ, शारीरिक बळ. तिसरं बळ आहे सत्तेचं बळ. माणसाजवळ पाहिजे, जे आज इथं मिळवलेलं आहे. सत्तेच्या बळाशिवाय गावात काम करता येत नाही. सत्ता पाहिजे. देवाच्या आईने सुद्धा मिळवायला लावली. फाल्गुनस्यामले पक्षे द्वादशाहम पयोरतः अर्चयेरविंदाक्षे भक्त्या परमयान्वितः. हा श्लोक आहे. ज्यावेळेला भगवान वामनाचा जन्म झाला तेव्हाचा श्लोक आहे. फाल्गुनस्यामले पक्षे द्वादशाहम पयोरता. तुझ्या पोरांची सत्ता मिळावी असं जर तुला वाटत असेल तर तिला कश्यपाने केलेला उपदेश आहे. कश्यप प्रजापतींच्या मुखातला श्लोक आहे भागवतात, अष्टम स्कंदात. ते म्हणतात अगं तुला पोरांची सत्ता पाहिजे ना, त्या शुक्राचार्यांनी मिळून दिलं ना राजा बलीला. मी देऊ शकत नाही, देवाला माग. त्याच्याकरता प्रार्थना कर, एखादा बलशाली पोरगा जन्माला घाल ना. तू माग, हे व्रत कर. तू 12 दिवसाचा उपवास, दूध भात खा, खिचडी खा, 12 दिवसाचं व्रत कर. देवासारखा मुलगा तुझ्या पोटी. देवाला प्रश्न पडला, देवासारखा कोण आहे? याला नाही दुसरा जोडा, तो एकच आहे. तो स्वतः आदितीच्या पोटी जन्माला आला. दितीच्या पोटी जे आले ते दैत्य, आणि आदितीच्या पोटी जे आले ते देव. त्यात भगवान वामन आहेत. द्वारपाळ बळी द्वारी झाला मी, शरण तुमचे पदाला. अंबऋषी साठी
जन्म सोशिले अंबऋषीसाठी जन्म सोशिले द्वारपाळ बळी द्वारी झाला मी शरण तुमचे पदारा प्रार्थना केली तेरे द्वार खड़ा भगवान भगत भर दे तेरा होगा बड़ा एहसान जुग जुग रहेगी तेरी शान भगत भर दे भगत भर दे तेरे द्वार खड़ा भगवान भगत कर दे सत्तेचं बळ मिळवण्याकरता देवाच्या आईनं सुद्धा प्रयत्न केलेले पर्यायी देव आला नंतर त्यानं सुद्धा प्रयत्न केले पहिलं बळ आहे बुद्धीचं बळ दुसरं बळ आहे शरीराचं बळ तिसरं बळ आहे सत्तेचं बळ आणि चौथं बळ आहे अर्थाचं पैसे कमवा बरं का भरपूर पैसे कमवा आयुष्यात रिकामा कसा जगाचा भला मोठा परिचय करून देतो महाराज त्याच्या खिशात पैसे नाही ज्याचा खिसा रिकामा आहे लोक अपमान करतात धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी जवळची माणसं साथीला येत नाही हे 4 बळ प्रपंचात जगायला लागतात तसं तुकोबाऱ्यांना जी बळ लागली त्यातलं पहिलं बळ आहे विवेकाचं ज्ञानाचं वैराग्याचं आणि भावनेचं या 4 बलाच्या आधारावर तुकोबारे म्हटले आम्ही वीराणी झाले वीर राणी झाल्यानंतर तुम्हाला काय मिळालं महाराज अभंगाचं पहिलं चरण हाची नेम आता हाची नेम आता याला वीराणीची चाल म्हणतात अभंगाला पोषक नेम आता न फिर माघारी हाची नेम आता न फिर माघारी हाची नेम आता फिर माघारी हाची नेम बैसले से जारी गोविंदाचा बैसले से जारी गोविंदाचा कररी झाले पटरानी भारी कररी झाले पटरानी हाची नेम आता न फिरे माघारी जसं चरण तशी चाल मला मनापासून भाऊ तुमच्या समोर नाही पण मोजक्या काही लोकांचं जे गाणं आवडतं त्यात तुमचं स्थान अग्रगण्य आहे कारण मी खूप कीर्तन पाहिले खूप गायक पाहिले मी मला 22.5 वर्ष झाली कीर्तन करता करता मी बच्चा होतो जब से घुमरा मैं भी पण पोषक अभंगाला जे लागतं ते भाव कळला पाहिजे शब्दाचा 14,500 कीर्तन झाली आता कशाला म्हणता एवढा कालावधी आता हाऊस पिटली सोप्या भाषेत जिरली आता असं वाटतं आता एक करायचं एक दिवसातून पण ते काही होईना अजून होईल हळूहळू एक करायचं वाटेल तसं नाही होत हाची नेम आता न फिरे माघारी नाही जाणार निश्चयानं तुकोबारांनी मिळालेलं वैभव सांगितलं काय मिळालं बैसले शेजारी गोविंदाचे पहा अभंगाचा चकार बघा किती सुंदर आहे काय मिळालं हेच सांगितलं उत्तरार्धात बैसले शेजारी शेजारी शब्दाचे 2 अर्थ आहे पहिला शेजारी म्हणजे जवळ दुसरा शेजारी म्हणजे त्या शेजेवर सुखाचे शेजारी त्याच आनंदावर मी पोहडीन तिथं आम्ही बसलो महाराज तिथं बसल्यानंतर तुमची भूमिका काय निश्चयानं तुकोबारे बोलले
हाचीने माता न फिरे माघारी, असा निश्चय जीवनात असला पाहिजे भक्ती साधनेत. निश्चयाचं भलं मोठं स्थान आहे. निश्चय करा पोरियो, कीर्तनाला बसलेल्या मुली, निश्चय करा मुलांनी, हो मी माळ घालणार आहे, हो मी ज्ञानेश्वरीचं पारायण करणार आहे, हो मी पंढरीचा वारकरी बनणार आहे. गॅदरिंगच्या स्टेजवर कंबर हलवत नाचल्यापेक्षा माळ घाला, ज्ञानेश्वरीचं पारायण करा, तुमच्या आईवडिलांना आनंद होईल. जरा 10वीच्या वरच्या पोरगीने नाचून काही साध्य करायचं नसतं जगात. मी थोडं खुलं बोलतोय, मी तुमच्या भावासारखं आहे, आम्हाला नाही वाटत, आम्हाला नाही पाहत तुमचं नाचणं. एक बहीण नाचते, भाऊ जातोय, तिचे फोटो काढतोय, शूटिंग काढतोय. अपेक्षित नाही महाराष्ट्राला ते. तुम्ही मीरा आहात, तुम्ही महाराष्ट्राची मुक्ताबाई आहात, तुम्ही जनाई आहात, तुम्ही सकोबाई आहात. अरे उत्तर महाराष्ट्रातली सर्वोच्च पद भूषवणारी प्रतिभाताई पाटील आम्ही तुमच्यात पाहतो. उद्याची ग्रामपंचायतीची सदस्य, सन्माननीय सरपंच, उपसरपंच, नगरपालिकेची, कॉर्पोरेशनची नगरसेवक, महानगरपालिकेची महापौर, जिल्हा परिषदेची सदस्य, आमदार, बघा ना माणिकराव कोकाटे साहेबांची कन्या आहे. अशा अनेक कन्या ज्या काम करत आहे. आज नका चुकीच्या ठिकाणी व्यर्थ वेळ घालू. निश्चय करा, मला माझ्या बापाचं नाव कमवायचंय. आम्हाला नाही वाटत तुम्ही 50,000 रुपये पगार कमवला पाहिजे. आम्हाला नाही वाटत तुम्ही वर्गात पहिला नंबर आणला पाहिजे. आम्हाला नाही वाटत पोरी हो तुम्ही आमचं नाव महाराष्ट्रभर केलं पाहिजे, पहिलाच नंबर आणला पाहिजे, 50,000 रुपये पगार घरात आणला पाहिजे ना. पण आम्हाला एक गोष्ट नक्की वाटते, तुम्ही नाही पगार दिला चालेल, नाही नाव कमवलं चालेल, पण आम्ही कमवलेली इज्जत, आम्ही कमवलेला सन्मान तुम्ही मातीत घालू नका. आमच्या तोंडाला काळं पासू नका. तुमच्यावर आमच्या जगणाऱ्या इज्जतदार लोकांची मदार आहे पोरियो. आमचं भविष्य उद्याचं तुम्ही, तुमच्या पोटची संतती या लोकांना आनंद देणारी आहे. त्यामुळे तुम्ही खूप मोठ्या व्हा, खूप अभ्यास करा. शाळेच्या त्या ब्लॅकबोर्डवरती चित्रपटासारखा आईचा कष्टकरी आणि कष्टकरी बापाचा चेहरा दिसला पाहिजे आपल्याला दोन्ही कोपऱ्यात. इतका निश्चयानं शिक्षण तुम्ही पूर्ण करा. खूप शिका, खूप इंग्रजी तुम्हाला बोलता आलं पाहिजे, गणित तुमचं पक्का असलं पाहिजे, सायन्स तुम्हाला कळलं पाहिजे, सायकोलॉजी मानसशास्त्र तुम्हाला कळलं पाहिजे. वाचा ना, किती विषय वाचण्यासारखे. 20-20 वर्षाच्या मुली आहे, लाखोतला व्यवहार करता याच, पगार आहे त्यांचा स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या आधारावर. 12:30 वाजेपर्यंत जिन्यात मोबाईल घेऊन पोरगी बसते, तिला म्हणायची ताकद राहिली नाही हो मोबाईल ठेव बेटा. इतक्या मोठ्या झाल्या तुम्ही. आता आमच्या समोर तुम्ही लहानाच्या मोठ्या झाल्या, काही वाटत नसेल त्या बापाला. हे कीर्तन तुमच्या करताय पोरियो, हे कीर्तन या तरुणां करताय. मी तुमच्या भावासारखा आहे, मी घरून पाया पडून निघतो मुक्ताबाईच्या. एक पोरगी एक पोरग सुधाराव, झालं काम. बाकी काही साधू उगून पाजला म्हणजे समाज सुधारतो असं काही नाही. संत सांगता सांगता समाधिस्थ झाले, लोकांनी ऐकलं नाही. अन्नाच्या जागेवर इंद्राणीचं गटागटा पाणी पिऊन महाराष्ट्रात दिवस काढावे लागले. हा बाबाचं काय लावला दिवा कुठं. एक सुधारायचं, एक पाठ झाले ना होई कीर्तन आपल्या. आता प्रमाण पाठ झाले. विरंगुळा म्हणून लोक कीर्तनाला येतात, रंजन म्हणून माणसं कीर्तनाला येतात. घरी न्या, आपल्या पोरांचं भविष्य या कीर्तनावर अवलंबून. जगात एकच व्यासपीठ शिल्लक आहे आता तुमच्या पोरापोरींना चांगलं शिकवायला, ते म्हणजे कीर्तन. बाकी काही नाहीये, सगळं संपलं आता. ऑप्शन सरकलं की भविष्य बिघडेल असं क्लिक झालं की चित्र दिसतं त्याच्यावर. काय करणार तुम्ही. त्यामुळे निश्चय करा तुम्ही पोरीओ. 5 रुपयाची भाकरी विकणारी बाई पाहिली विठ्ठल कामतानं, आत्महत्या करायला गेला होता आणि 5 रुपयाची भाकरी विकते रोडला. समोरून येणारा ट्रक आहे, तुम्हाला विठ्ठल कामत नावाचे हॉटेल दिसते ना रोडला. ऐका त्या रोड चालकाच्या, त्या हॉटेलवाल्याचा इतिहास. आत्महत्या करायला गेलेला माणूस होता तो. मारायचा आता, उडी टाकायची, पुलावरून उडी टाकणार तेवढ्यात त्याने 5 रुपयाची भाकरी विकणारी बाई पाहिली. जर्मनच्या डब्यात पिठला आणायची ती रोडवर. आणि हायवेला जाणाऱ्या ट्रकला एकटी बाई, डोक्यावरती पदर घेऊन, कपाळ भरलेलं तिचं कुंकवानं, कुटुंब चालवणारी ती माऊली, दिसायला सुंदर, कमरेला पदर खोवून येणाऱ्या प्रत्येक ट्रक चालकाला थांबवायची, म्हणायची भाऊ घ्या 5 रुपयाला भाकरी आहे. गरीबाच्या मायनं चुलीवर बनवलेली भाकरी आहे, खाऊन जा, पोट भरेल तुमचं. घ्या घ्या, पैसे नसतील राहू द्या, भूक लागली असेल तर खाऊन जा, आवडेल तुम्हाला. एका भाकरीत तुमचं पोट भरेल. 5 रुपयाला आहे. गाडी पाहून भाव नाही बदलायचा, गाडी भारी आली म्हणजे पैसे वाढवायचे, तसं नाही. 5 रुपयाची कोणी घ्या 5ला. विठ्ठल कामतानं ती बाई पाहिली,
5 रुपयाची बाई जर भाकरी विकून आपला प्रपंच सांभाळू शकते तर मारायला निघालेला विठ्ठल कामत तर माणूस आहे. आपण का आपला प्रपंच चालवू शकत नाही? त्यानेही व्यवसाय चालू केला, छोटासा धंदा चालू केला हॉटेलचा. विठ्ठल कामत नावाचं हॉटेल टाकलं. हॉटेल गावात तालुक्यात प्रसिद्ध झालं, जिल्ह्यात प्रसिद्ध झालं. आज पूर्ण महाराष्ट्रात फिरा, प्रत्येक हायवेच्या कडेला हजारो हॉटेल आहे विठ्ठल कामत नावाच्या माणसाची. अमेरिकेमध्ये सुद्धा स्वतःची जागा घेऊन या मराठमोळ्या माणसानं निश्चयाच्या आधारावर हॉटेल चालू केलं. निश्चय काय नाही करू शकत आपण, निश्चयच करत नाही. लहानपणी त्या पोरांना विचारा तुम्ही काय बनणार आहे मोठ्यापणी, पोरं म्हणतात आम्ही डॉक्टर, इंजिनियर, वकील होणार, आम्ही कलेक्टर होणार, आम्ही डेप्टी कलेक्टर होणार. कोण म्हणतं? लहान पोरं. तेच पोरं 12वी पास झाली की म्हणतात शिपायाच्या जागा निघल्यावर फोन करा. अरे याचा अर्थ निश्चय डगमगला. निश्चय कशाला म्हणतात? विदर्भात एक संत झाले, ते आधी कीर्तनाला जायचे, म्हणजे गावात जायचे, गाव झाडायचे आणि मग मारुती राहायच्या पारावर बसायचे. लोकांना म्हणायचे या आता दिवसभर गावं झाडली, आता तुमची मन झाडतो. भजन करायचे ते गोपाला गोपाला देव गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. काय नाव त्या महाराजांचं? गाडगे बाबा. राज्य सरकारला सुचिता मोहीम राबवावी लागली गाडगे महाराजांच्या नावाने. काय होतं? माझ्या डिबुजी सारखा संत नाही कोणी जगी, ज्या नाही केले बोल त्यानं लुटली रे सुगी. अंगी चिंध्याचली आले हाती डोबर मातीचा, दिस फिरन कितीही चाले कीर्तन रातीचा. लाखो रुपयाची राशी ज्याच्या बोली नक्की आली, पण एका तांब्याच्या पैशाले नाही नजर चयली. आमदार साहेबांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी. या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आदरणीय ऍडव्होकेट माणिकरावजी कोकाटे साहेब, आमच्या सगळ्या मुक्ताई निवृत्तीनाथांच्या वारकऱ्याकडून आपलं मनस्वी स्वागत आहे. विठ्ठला विठ्ठला. गेल्या वर्षी साहेबांच्या सिन्नरमध्ये शिवजयंतीचा महोत्सव आपण उपस्थित होतो. त्या कार्यक्रमाला साहेबांच्या कन्यांची बऱ्याच ठिकाणी वर्षी श्राद्धाच्या निमित्तानं भेट होते. आपल्या मतदारसंघाचा विचार मांडताना विधानसभेत अत्यंत आक्रमकपणे गावाची, परिसराची, तालुक्याची, मतदारसंघाची प्रश्न मांडताना त्यांनी सगळ्यांचं लक्ष खेचून घेतलं. असे महाराष्ट्रातले या सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार आदरणीय माणिकरावजी कोकाटे साहेब आज या ठिकाणी या सर्व नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सन्माननीय सदस्यांचा सत्कार करायला ते उपस्थित आहे. आम्ही मुक्ताईनगर वासी साहेब, आदिशक्ती मुक्ताबाई, तुमच्या भाषेत खडसे साहेबांचं चांगला परिचय. मुक्ताबाईचं खूप चांगलं काम खडसे साहेबांच्या माध्यमातून झालं. मोठं मंदिर झालं. आमच्या मुक्ताईनगराचं नाव मुक्ताईनगर झालं. येदलाबाचं साहेबांच्या हातून ते कार्य घडून गेलं. बहुधा आपली सगळ्यांची राज्यकर्त्याकडे पाहण्याची नजर, दृष्टी ही वारकरी विचारात असली पाहिजे आणि तो विचार आपण अंतःकरणात साठवतात. आपण मुळात शिकलेले आहात, ॲडव्होकेट आहात म्हटल्यावर मनापासून आनंद आहे आणि वारकरी संप्रदायाची कास आपल्याला आहे याचा मला मनापासून आनंद आहे. कर्मयोगी गाडगे बाबा सांगतोय तुम्हाला, आपल्याला 10-15 मिनिटात सेवा पूर्णतेला न्यायची आहे. कर्मयोगी गाडगे बाबा विदर्भातले कीर्तनकार, म्हटलंय त्यांच्याबद्दल, माझ्या गाडगे बाबाचं मोठेपण सांगू काय, आम्हा वराडी लोकाची तीच होती बापा माय. कर्मयोगी गाडगे बाबा. अंगी चिंध्याचली आले हाती डोबर मातीचा, दिस फिरन कितीही चाले कीर्तन रातीचा. कीर्तन रातीचा चाले कीर्तन रातीचा. लाखो रुपयाची राशी ही ज्याच्या बोली नखी येली, पण एका तांब्याच्या पैशाले नाही नजर चयली. किडे जन मेगा किती कोण मोजते त्या येली. हिरा असाच व्हावा गा पुन्हा
वराडी मायले कर्मयोगी गाडगे बाबा. किती निश्चय. कीर्तन करता करता पोरग मेलं. लोक सांगायला आले बाबा काय कीर्तन करता पोरग मेलं. अरे बाबा म्हणतात किती मेले कोट्यानं कोटी काय रडू एकासाठी. माझ्या म्हशीचं बच्चं मेलं तर मी कीर्तन थांबवतो. आता ज्ञानेश्वर माऊली करतो. माझी परिस्थिती. पण साधूचं जीवन निश्चयाने बांधलेलं जीवन असतं. त्यामुळे त्यांनी क्रांती केली आयुष्यामध्ये. निश्चयात बांधलेलं जीवन आपल्याला पूर्णतेला घेऊन जातं. म्हणून तुम्ही निश्चय करा आणि संतांच्या पाठीमागं या. तुम्ही निश्चयानंच पुढे गेला पाहिजे. आता निश्चयच राहिलेला नाही. आता चुकीच्या ठिकाणी निश्चय करतायत माणसं. नको त्या ठिकाणी निश्चय करून खुणगाट बांधून प्रवासाला लागताय. मला असं वाटतं योग्य नाही. जुनी माणसं निश्चयांची होती. आता जुनी माणसंच राहिली नाही म्हटल्यापेक्षा ती ठेवलीच नाही. जुनी माणसं कुठे आता. तुम्ही पुणे मुंबई सारख्या शहरात गेले की तुम्हाला जुनी माणसं दिसत नाही. आमची गुरुजी एक दृष्टांत सांगायची. म्हणे एक एसटीतून खाली उतरली महिला सून. तिच्या मालकाने तिला विचारलं का कुठं गेली ती. काही नाही म्हणे तेच आपलं नेहमीचं कारण आपल्याला मूल होत नाही. मग कुठं गेली होती म्हणे का भविष्यकाराकडे. काय म्हटले ते म्हटले तुम्हाला मूल होईल पण त्याच्याकरता तुमची सासू मरणं अत्यंत गरजेचं आहे. ती बाई मेल्याशिवाय काय हा योग तुमच्या घरात येत नाही. काय वाटतं तुम्हाला. तो म्हणे घेऊन टाक निर्णय. मलाही आवडेल. अरे पोरग होणं गरजेचं आहे. तो म्हटला पण थांब एवढा नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार होऊ दे. पाहू दे आईला डोळ्यानं नवीन ग्रामपंचायत आहे. चांगलं काम करायचा वसा घेतलाय त्या लोकांनी. पाहू दे. त्या उगलीताई गायकवाडताई सरपंच उपसरपंच आहेत. सन्मानित सदस्य आहेत. साहेबांचं पॅनल आहे. थांब 2-4 दिवस. तो दुसऱ्या दिवशी आपल्या सासरवाडीला गेला आणि त्याची सासू घेऊन आला. बायको म्हणे हिला माझ्या आईला कशाला आणला आता. अगं म्हणे समजा उद्या माझी आई गेली आपल्याला पोरग होईल. ते पोरग सांभाळायला कोणी जुनी बाई घरात पाहिजे ना. तिला ती म्हणे काय माझा नवरा आहे महादेवाच्या पुढचाच आहे. आमच्या भागात प्रत्येक महादेवाच्या मंदिरात नंदी. प्रत्येक मंदिरात. तिला आनंद वाटला. 2-4 दिवस झाले. ते म्हणे घ्या लवकर निर्णय. आता थंडीचे दिवस. काटेवर झोपलेल्या खोळखोळ अंगावर घेऊन झोपलेल्या पडलेल्या म्हाताऱ्या. ती बाई म्हणे लवकर निर्णय घ्या. हा एक दिवस दुपारी आपल्या आईला भेटला ना. आईला विचारला आई तू कुठं झोपती का म्हणे इथं. तिची आई म्हणे इकडून. तू माझं ऐकशील का म्हणे काय. तिच्या आईच्या जागेवर तू झोप आणि तुझ्या जागेवर तिच्या आईला झोपव म्हणे का. अरे ऐक ना म्हणे बापा एवढंच ऐक. जाऊ दे म्हणे बाबा ऐक. तर दुपारी जागा बदलवली. थंडीत झोपलेल्या बरोबर रात्रीचे. तुमच्याकडे हाच टाइम आहे का हे कार्यक्रम करायचा. म्हटलं आमच्याच भागात 12चा टाइम आहे. सिन्नर तालुक्यात सुद्धा 12 वाजले. त्यानं दगड घेतला. पडलेली म्हातारी झोपलेली. हा म्हणतो एकदा तोंडावरचं काढून बघ तुझी आहे की माझी. ती म्हणे घाला तुमची जाई आहे. तिचं थोबाड पाव वाटत नाही मला. दगड घातला. तशीच म्हातारी पोत्यात घातली. पाटपिंपरी नदी आहे का तुमच्या गावात. आहे ना. कुठे आहे इथं जवळ कोण्या गावाला. अहो नदी आहे का तुमच्या भागात. आहे ना. लांब असेल थोडी. आपल्याला काय धंदा आहे आता तिकडे. ते पोतं घेऊन निघाले. फेकलं ब पोतं पाण्यात. तिकडून येताना ती बाई एकदम खुश. ते तर खुश हा बी खुश. ती म्हणे आता याला काय झालं. लग्न लोकाचं नाचते म्हणे येड्या डोक्याचं. माझ्या आनंदाच्या उत्सवात हा का सहभागी होतोय. ती घरी आली. तिला आनंदाच्या बरं झोप लागे ना. तिनं रवी लावायला घेतली. आमची गुरुजी म्हणायची ती गाणं म्हणायची रवी लावताना. घुसळम घुसळम लावते रई सासूबाई गेल्या पाण्यातही. घुसळम घुसळम लावते रई सासूबाई गेल्या पाण्यातही. घुसळम घुसळम लावते रई सासूबाई गेल्या पाण्यातही. हा म्हणतो थांब जरा दिवस तर निघू दे. तू बीपीने लो झाली सूर्यनारायण पाहिल्यावर तो आपलं नाव बदलून ठेवस. पण तिला कळच नाही घे ना. तिथं चाललंच आपलं घुसळम घुसळम लावते रई सासूबाई गेले पाण्यातही. त्याने घेतली बादलीन बसला गाई खाली. गाईच्या कासेवर पाण्याची थाप मारली. तिच्याकडे पाहतो दुदम दुदम दुबतो गाय. दुदम दुदम दुबतो गाय वाहून गेली. तूही माय घरात आहे पट्ट्याची माय. याच्यावरती मग एक प्रमाण म्हणायचे दत्तजी महाराज. अनिकाच्या घाते मानिता संतोष सुख दुःख दोष अंगा लागे. नसलेली दुःख माणसं माझ्याकडे ओढून घेतात का. प्रवाह चुकीच्या दिशेने चाललेला आहे. तुझा जर तुझ्या जीवनातला उत्तम प्रवाह उत्तम दिशेला न्यायचा असेल
तर घररिगे झाले पट्टरानी बडे वरिले सावडे परब्रह्म. त्या परब्रह्माच्या दिशेने तुम्ही तुमचा प्रवास न्यावा. जर नेत नसाल तो प्रवास तुम्ही ऐकत नसाल, काहीच वारकरी संप्रदायाच्या शिलेदाराचं ऐकत नसाल, तर आमच्या नाथ महाराजांनी तुमच्यावरती आरोळी ठोकली. कुठली? हे जरी नाही काल तुझरा येईल, हे जरी नाही काल नाही काल तरी तुझरा येईल, हे जरी नाही काल सरतीच्या वाटी बा काल बांधून येईल, सरतीच्या वाटी बा काल बांधून, हे सरतीच्या वाटी बा काल बांधून येईल, सरतीच्या वाटी बा बांधून येईल. एक ताळी वाजवा सगळ्यांनी, एक 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 संपलं कीर्तन. एक साथ सगळं हे जरी नाही काल तरी तुमचा राहील, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी तुमचा राहील, हे जरी नाही काल सरतीच्या वाटी बा काळ बांधून येईल, सरतीच्या वाटी बा काळ बांधून, हे सरतीच्या वाटी बा काळ बांधून येईल, सरतीच्या वाटी बा काळ बांधून येईल. आमचे काय बाधा येईल, आमचे काय बाधा येईल, काय बाधा येईल, काय बाधा येईल. पिंगळा 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 महादारी बोली बोली बोले पिंगळा महादारी बोली बोली हे पिंगळा महादारी बोली बोलो बोले का पिंगळा महादारी बोली बोलो बोले का पिंगळा महादारी बोली बोलो बोले का पिंगळा महादारी. वर्तमान खोटे तुमचे, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे तुमचे, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे. बोलो आम्ही वर्तमान, हे लतिकेने बोलो आम्ही वर्तमान खोटे, बोलो दादा वर्तमान खोटे, लतिकेने बोलो आम्ही वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे, बोलो आम्ही वर्तमान खोटे, लतिकेने बोलो आम्ही वर्तमान खोटे. पिंगा के भाई पिंगा के, पिंगा के भाई पिंगा के भाई पिंगा के, पिंगा के भाई पिंगा. तारी 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 आओगा 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 डांगर दिंगागे, 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 दिंगागे नको नको दिंगा, ए नको नको बाई नको नको. जेता जाना तुम्ही जेता जाना टिपरी वळाच्या गाईवर, जेता जाना तुम्ही जेता जाना टिपरी वळाच्या गाईवर, तुम्ही जेता जाना टिपरी वळाच्या गाईवर. करुणी उचित करुणी उचित प्रेम घाली हृदयात, दान मागाया चालो दान मागाया, दान मागाया चालो दान मागाया, मागाया चालो दान मागाया. निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव, अरे निर्गुण 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 निराकार दादा माहुर माझे गाव. चकुन 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 सांगावया आले या बाई मागेना, चकुन सांगावया आले या बाई मागेना, चकुन सांगावया आले या बाई मागेना, चकुन सांगावया आले या बाई मागेना. काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचून, काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचून, अरासीच देखणी होती, अरासीच देखणी होती एका मुसलमानाची सून. तरुणीला आई म्हणाला, तरुणीला आई म्हणाला, राजा तो शिलवान, राजा तो शिलवान, शिलवान. म्हणून आनंदाने हिंदू मुसलमान, आनंदाने होते हिंदू मुसलमान, आनंदाने होते हिंदू मुसलमान, आनंदाने होते हिंदू मुसलमान. बांधत होता मंदिर तेथे, बांधत होता मस्जिद, चांदराच्या पुतळ्यापाशी चांदराच्या पुतळ्यापाशी अजून झुकती मान, अजून झुकती मान. आनंदाने म्हणून आनंदाने आनंदाने हिंदू मुसलमान,
शिवरायाचं करतो मी वंदन अरे मला न आवडे साता ही धर्माचे बंधन साच माझा राजा होता माझा राजा होता माणुसकीची खान म्हणून आनंदाने 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 हिंदू मुसलमान आनंदाने हिंदू मुसलमान तुम्ही डुगू डुगू ऐका तुम्ही डुगू डुगू ऐका तुम्ही डुगू डुगू ऐका तुम्ही डुगू डुगू ऐका महादारी बोली बोली काय बिगडा महादारी बोली बोली बिगडा महादारी बोली बोली काय बिगडा महादारी बोली बोली काय महादारी बोली बोली काय बिगडा महादारी हौसेनं घर निघायची याचं निघा या साधू संतांनी या प्रमाणाला आपलं जीवन समर्पित करून दिलं तुम्हाला मला जागवताना तुकोबार म्हटलं आम्ही घर कोणाचंही निघत नाही घर रिगे झाले पट्टराणी बळे आम्ही घर निघालो पण पट्टराणी झाले बळ मिळाला आम्हाला काय मिळालं त्या बळात वरिले सावळे परब्रह्म त्या सावळ्या परब्रह्माला तुम्ही मिळाल्यानंतर तुम्हाला काय वैभव प्राप्त झालं काय मिटलं तुमच्या जीवनातलं तुकोबार बोलतात बळीयाचा अंग संग झाला आता बळीयाचा अंग संग झाला आता बळीयाचा अंग संग या अभंगाचं काहीसं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. काय मिळालं तुम्हाला असं जर विचाराल तर नाही भय चिंता तुका म्हणे. भीतीही गेली आणि चिंताही गेली. कशाच्या आधारावर? गररिगे झाले पट्टरानी बळी वरिले सावळे परब्रह्म. नजर पुरवल थोर तरुण मंडळी उभे आहेत. वाह वाह. भरपूर समाज कीर्तनाला छोट्याशा गावाने केलेल्या या मोठ्या उत्सवात आले. एक दिनी उत्सव आहे हा. एक दिनी
सगळ्या लोकांना कीर्तनाची वेळ सुद्धा परफेक्ट माहिती नव्हती. लोक सगळे आलात, तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद आहे. नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सन्माननीय सर्व सदस्य यांचा सत्कार करण्याच्या निमित्ताने आदरणीय साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. माझ्याकडे ही सेवा आदरणीय बापूभाऊंनी दिली. आमचे परशुरामजी राजगुरू, त्यांचे बंधू साहेबराव दादा राजगुरू, संपूर्ण त्यांचा परिवार, बापू शिवाजी उगले, या सगळ्यांच्या प्रेमातनं ही सेवा माझ्याकडे आली. त्यांच्या मातोश्री उपसरपंच शकुंतलाबाई शिवाजी उगले या उपसरपंचपदी विराजमान झाल्यानंतर ईश्वराच्या साक्षीने तो विधी व्हावा, सन्मान सोहळा व्हावा, त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, या निमित्ताने त्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं. खूप समाज कीर्तनाला उपस्थित झाला. माता भगिनींचंही प्रमाण मोठ्या संख्येनं आहे. मी सगळ्यांना पुनश्च एकदा धन्यवाद देतो. साहेबांनाही हात जोडून विनंती करतो, तुमची दृष्टी आहे म्हणून हे सगळं बरं चाललंय. आणखी तुमची थोडीशी कृपादृष्टी या गावावरती असू द्यात. तुमचं गावावरती प्रेमच आहे. इंटरनॅशनल भिकारी बनायचं मागताना, इंटरनॅशनल भिकारी, कारण ही मोठी माणसं आहे, आपल्याला ही ताते त्यांना मोठं बनायचं की या गावाला तुम्ही द्या, तुमचंही नाव राहील, तुमचं कार्य महान आहे, तुमचं कर्तृत्व महान आहे. तुम्हाला सुद्धा उदंड शक्तीचं अधिष्ठान असलेल्या आदिशक्ती मुक्ताबाईने द्यावी, सद्बुद्धी द्यावी, विवेक द्यावा. वारकरी संप्रदायाच्या विचारानं, ज्ञानोबराय तुकोबरींच्या विचारानं प्रेरित होऊन या भोळ्या बाबळ्या समाजाचा कैवार बनून आपण जनहिताचे निर्णय घेत आहात, ते आणखी वेगानं घेता यावी याकरता ईश्वराकडे प्रार्थना करतो. सगळ्यांच्याच चरणी मोठा अंतःकरणपूर्वक प्रणाम करतो आणि झालेली सेवा या ठिकाणी विराम देते. उर्वरित कार्यक्रम आपण सगळे कराल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर यानंतर हरिभक्त परायण चिंतामण महाराज सानप, ज्ञानेश्वर माऊली खालकर, या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार अर्थातच सन्माननीय कोकाटे साहेब यांच्या हस्ते हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली खालकर लवकर यायचंय. अंबिका साऊंड सिस्टीम वाले वरती यायचे ताबडतोब. हरिभक्त परायण सचिन महाराज डावखर यांनी पण वरती यायचंय. हरिभक्त परायण नामदेव महाराज देवकर सुळेवाडी, हरिभक्त परायण मरेश महाराज गोगळे, हरिभक्त परायण आत्माराम महाराज खालकर, ज्ञानेश्वर माऊली आणि आत्माराम महाराज खालकर यांच्या दोघांकडे सिन्नर नगरीचे माजी नगराध्यक्ष अर्थातच आमचे सन्मित्र सन्माननीय विठ्ठलाप्पा उगले यांचं स्वागत. आले नाही तर आत्माराम महाराज खालकर, महेश महाराज गोगळे, ज्ञानेश्वर माऊलींचं दिलं का, त्यांना दिलं. जरा उगले यांचा या पाटपिंपरीच्या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली, त्याबद्दल आज हरिभक्त परायण अंकुश महाराज खोले यांचं जे हरिकीर्तन झालं, विशाल महाराज खोले यांचं जे हरिकीर्तन झालं, त्याच्यासाठी आणि विशेष करून बापूवर आणि या सर्व सदस्यावर प्रेम करणारा हा वर्ग, खऱ्या अर्थाने या सर्व श्रोतेजनांसाठी सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे प्रथमतः. त्याचप्रमाणे विकासाचं दुसरं नाव, कदाचित राजकीय पुढारी म्हणले काप्पा की लालून चांगल जास्त होतं, पण त्याच्या पलीकडे जाऊन खऱ्या अर्थाने विकासाचं दुसरं नाव काय असेल तर माणिकराव कोकाटे साहेब. म्हणजे आमदार असो अथवा नसो, कदाचित आम्ही निफाडमधले असो, पण कधी जर सिन्नरला आलं, जी प्रशासनावर जी वचक आणि लोकांप्रती असलेला स्नेहभाव हा बघितला तर खऱ्या अर्थाने कोकाटे साहेबांप्रती दिसतो. आणि त्यानंतर जनमानसामधला जर माणूस म्हटला
तर जनमानसामधला कोणासाठी कधी निम्यारात्री फोन करावा, ओम साईराम काय काम आहे, बस आपण लगेच काम करावं. म्हणजे असे विठ्ठलराजे उगले. या सर्वांचा या पाटपिंपरी ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक स्वागत. खरं तर सौभाग्यवती नंदाताई गायकवाड यांचा सरपंचपदी आणि उपसरपंचपदी आमचे स्नेही शिवाजीराव उगले तथा बापू शिवाजीराव उगले यांच्या मातोश्री शकुंतलाताई शिवाजीराव उगले यांचा उपसरपंचपदी ही निवड झाली. आणि बापूवर आणि सर्वच ग्रामपंचायत सदस्यावर आणि ग्रामस्थांवर इतकं प्रेम भरभरून करतात हे आज कळालं. बापू आम्हाला वाटतं येतोय बापू सुदामराव, जातोय बापू, परंतु बापूवर प्रेम करणारे लोक किती आहे हे आज कळालं. असो. आणि यानंतर आलेल्या माणसांचा, आलेल्या अतिथींचा आपल्या संस्कृतीप्रमाणे अतिथी देवो भव, अर्थातच अतिथींचं स्वागत करणं, सत्कार करणं निश्चित रूपाने त्यांचाही क्रमप्राप्त ठरतं. म्हणून आज आलेले अतिथी त्यांच्या हस्ते, खरं तर विकास पुरुषांच्या हस्ते हा सन्मान होणं गरजेचं आहे. का सन्मान होणं गरजेचं नाही का, तुमच्या हातून गावाचा विकास व्हावा म्हणून हा विकास पुरुषांच्या हस्ते आज सन्मान होतोय. मी प्रथमतः सन्माननीय नंदाताई रमेश गायकवाड यांचा सन्मान आमदार साहेब हे स्वतः करतील. यानंतर सौभाग्यवती शकुंतलाताई उगले उपसरपंच पाटपिंपरी यांचाही सत्कार आमदार कोकाटे साहेब करतील. यानंतर सन्माननीय दिलीप भाऊसाहेब उगले यांचा सन्मान मी विठ्ठलाप्पा यांना विनंती करतो की त्यांनी भाऊबंधांचा सत्कार करायचा आहे. यानंतर बारकू रघुनाथ ताकाटे यांचा सत्कार आमचे मित्र सुदामभाऊ बोडके करतील. तसेच निर्मलाताई भीमराव बर्डे ग्रामपंचायत सदस्य यांचा सन्मान सुदामभाऊ बोडके करतील. आमचे सन्मित्र बारागाव पिंपरीचे माजी सरपंच विजूभाऊ उगले यांचाही पाटपिंपरी ग्रामस्थांच्या वतीने स्वागत. त्यानंतर सुनीताताई रावसाहेब उगले यांचा सन्मान विठ्ठलाप्पांना विनंती करतो. त्यानंतर योगिताताई नंदू सातपुते, आमच्या गावचं नाव लागलेलं आहे, तर आनंदाची गोष्ट आहे आप्पा, तुम्ही सिन्नर नगरीमध्ये सुद्धा खालकरांचं नाव लावलं होतं. मी आमदार साहेबांना विनंती करतो की योगिताताई नंदू सातपुते यांचा सन्मान करावा. यानंतर मनीषाताई सोमनाथ उगले यांचाही सन्मान सन्माननीय आमदार साहेबांच्या हस्ते होतोय. योगिताताई मनीषाताई सोमनाथ उगले. त्यानंतर अमोल रामनाथ उगले यांचाही सन्मान, हिंगे का इथे हिंगे नाही उगलेले, ठीक आहे, अमोल रामनाथ हिंगे यांचाही सन्मान आमदार साहेबांच्या हस्ते. त्यानंतर महेश अशोकराव उगले यांचाही सन्मान अर्थातच आमदार साहेबांच्या हस्ते. विजयजी वाळुंजे आणि गोरक्षनाथ उगले यांचाही सन्मान आमदार साहेबांच्या हस्ते. यानंतर मी वडांगळीचे सरपंच अर्थातच योगेश भाऊ घोटेकर यांचा सन्मान आमदार साहेब करतील. वाघ साहेब ओझर आलेले का? वाघ साहेबांचा सत्कार आमदार साहेब करतील. गेले का? लवकर या. अनिल सिरसाट यांचा सत्कार महेश उगले हे करतील. सुदामभाऊ बोडके
यांचा सन्मान अर्थातच आजचे उपसरपंच शकुंतला शिवाजीराव उगले आणि बापू उगले हे संयुक्तिकरित्या करतील. याच्यानंतर अनिलजी घुगे यांचा सन्मान आमदार साहेब करतील. यानंतर आमदार माणिकराव शिवाजीरावजी कोकाटे यांचा सत्कार आपल्या गावचे उपसरपंच यांचे चिरंजीव बापू शिवाजी उगले हे करतील. यानंतर आमदार साहेब बापूचा सत्कार करतील. यानंतर आपल्या गावच्या ग्रामविकास पॅनलला भरभरून यश देण्यासाठी आणि अहोरात्र कष्ट घेऊन जी व्यक्ती सर्वांसाठी झटली अशी व्यक्ती अरुण भाऊसाहेब उगले यांचा सत्कार माणिकराव शिवाजीरावजी कोकाटे करतील असं मी त्यांना विनंती करतो. अरुण उगले स्टेजवर यायचं आहे त्यांनी. माधव लक्ष्मण उगले.